कळवण सुरगाणा मतदारसंघातील लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार नितीन पवार यांच्या आमदार पदासाठी बेलबारे येथील आदिवासी महिलांनी रोकडोबा परिसरात नवस केला होता। त्यांच्या नवसाची पूर्तता करण्यासाठी कळवण सुरगाणा मतदारसंघातील लाडके आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार आणि तरुण नेतृत्व ऋषिकेश पवार यांना बोलावून शनिवारी दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दिलवाले येथील रोकडोबा मंदिरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आदिवासी महिलांनी एकाग्रतेचे आणि श्रद्धेने केलेला नवस पूर्ततेचा हा कार्यक्रम आकर्षक आणि जोशपूर्ण होता। महिलांनी आणि सर्व उपस्थितांनी यावेळी संकल्प केला की नितीन पवार यांचे राजकीय कार्य अधिक यशस्वी होईल आणि त्यांना आमदारपद मिळाले आहे। नितीन पवार यांच्या उपस्थितीत मंदिरात नवसाची पूर्तता केली गेली आणि त्याच दरम्यान महिलांनी विविध भक्तिपंथी गाण्यावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमात महिलांसह लहान मोठ्या लोकांची उपस्थिती होती आणि सर्वांमध्ये एक वेगळीच उत्साहाची लहर होती। मुलींनी नृत्य सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली। त्यांनी विविध गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सणाच्या वातावरणात समृद्धी आणली। नृत्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व लोकांनी उत्साहाने आणि आमदाराने प्रतिसाद दिला। यावेळी नितीन पवार यांनी महिलांचा तसेच सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले। तसेच त्यांनी महिलांच्या समर्थतेवर समाधान व्यक्त करत म्हटले की आपल्या आदिवासी बांधवांचा आशीर्वाद आणि प्रेम हेच आपल्याला आगामी काळात आर्थिक शक्ती आणि यश देईल। जयश्री पवार यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना एकजुटीने समाजात सकारात्मक बदल घडण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमात सर्वच उपस्थित लोकांनी नवसाची पूर्तता केली आणि समर्पणाच्या वातावरणात त्यांना आशीर्वाद दिले। विशेष प्रतिनिधी कळवण।